नमस्कार, मी चारुशिला डोंबिवलीहून। आज आपण संत कान्होपात्रेचा अभंग घेतोय, नको देवराया अंत आता पाहू। संत कान्होपात्रा ह्या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या। समाजाने त्यांच्यावर अनेक अन्याय केले, परंतु त्यांनी विठ्ठलाची भक्ती कधी सोडली नाही। या अभंगात त्यांनी विठ्ठलाला अत्यंत आर्त स्वरात हाक मारली आहे। हे देवा, माझ्या भक्तीची किंवा सहनशीलतेची आता आणखीन परीक्षा तू घेऊ नकोस। आता माझी सहनशक्ती संपली आहे। भक्ताने देवाला आधार द्यावा हीच तिने विनवणी केली आहे। असं म्हणत ती म्हणते, नको देवराया अंत आता पाहू। पुढे ती म्हणते, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे। विरह दुःख संकटांमुळे जीव अगदी व्याकुळ झाला आहे। आता हा प्राण शरीर सोडून जाईल अशी अवस्था निर्माण झाली आहे। तर तू माझा आता अंत पाहू नकोस। पुढे ती म्हणते, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मज लाग जाहले तैसे देवा। बघा, अत्यंत प्रभावी उपमा वापरली आहे। जसे वाघाच्या तावडीत सापडलेले हरिणीचे पाडसे ते कसे असहाय्य असते, तसेच मी संसारातील संकटांनी पूर्णपणे वेढली गेलेली आहे आणि आता माझा श्वास कोंडलाय। तर देवा, आता माझा प्राण शरीर सोडून जाईल की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे। तर माझं तू रक्षण कर। तू तेवढा समर्थ आहेस याची मला कल्पना आहे। पुढे त्या म्हणतात, तुझं विण ठाव न दिसे त्रिभुवने। तुझ्याशिवाय या तिन्ही लोकात मला दुसरा कोणाचाच आधार नाही। तूच माझा माता, तूच माझा पिता, तूच माझा मित्र आणि तूच माझा सर्वस्व आहेस। धावे हो जननी विठाई। हे कृपाळू मायाबापा विठ्ठला, तू माझ्या मदतीला धावून ये। भक्ताच्या हाकेला धावून जाणे हेच तुझे ब्रीद आहे। कान्होपात्रा म्हणे की करावा जतन ब्रीदासाठी। त्या म्हणतात, मी माझे सर्वस्व तुला अर्पण केले। आता तू माझे रक्षण कर, कारण भक्ताचे रक्षण करणं हाच तुझा धर्म आहे। हा अभंग म्हणजे पूर्णपणे शरणागती, आर्थ भक्ती, देवावरील अखंड विश्वास याचे जिवंत उदाहरण आहे। संकटाच्या वेळी माणसाचा खरा आधार देवच असतो, हा संदेश संत कान्होपात्रा आपल्याला देतात। त्यांनी विठ्ठलावर इतका दृढ विश्वास ठेवला की स्वतःचा देहही त्यांनी त्याच्या चरणी अर्पण केला। हा अभंग शिकवतो की भक्ताने कितीही संकट आली तरी श्रद्धा सोडू नये। देव योग्य वेळी आपल्या भक्ताचे रक्षण करतोच करतो। चला तर मग आता आपण या सुंदर